10 वर्षाच्या खालची मुलं असतात ना, म्हणजे 4थी पर्यंतच्या मुलांना आपण होमवर्क देतो, गृहपाठ देतो, हे ॲक्च्युली डेंजरस आहे, हे काउंटर इफेक्टिव्ह आहे. अच्छा. आणि ड्यूक युनिव्हर्सिटीमध्ये हॅरिस कूपर नावाच्या प्रोफेसरने जवळपास 60 वर्षांचा डेटा रिसर्च केला आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आपण जो होमवर्क देतो 4थी पर्यंतच्या मुलांना आणि त्यांची कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट याचा काहीही संबंध नाही. ओ. इनफॅक्ट ते तर पुढे जाऊन एक असं सांगतात की साधारणपणे ही मुलं 25-30 मिनिटाच्या आसपास शिकतात, त्या स्प्रिंटमध्ये शिकतात. त्याच्यानंतर तुम्ही कंटिन्युअसली त्यांना जर का करायला लावलं ना, तर केवळ त्यांना बोर्डम येत नाही, ते स्टार्ट हिटिंग, त्यांना राग यायला लागतो अरे एज्युकेशनचा. बापरे. मुलं जी आहेत ना, ही साधारण 20-25 मिनिटाचा अभ्यास झाल्यानंतर ॲक्टिव्हिटीज, डायलॉग किंवा काहीतरी गेम्स अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने शिकू शकतात. खरंय. त्यामुळे तो त्यांचा वेळ जो असतो खेळण्याचा, तो तुम्ही गृहपाठामुळे त्यांचा ओढून घेता. 11 वर्षानंतर काय होतं, त्याला एक प्री फ्रंटल कॉर्टेक्स म्हणतात, तो मुलांमध्ये चांगला डेव्हलप होतो आणि त्याच्यानंतर तुम्ही अशा प्रकारचा होमवर्क देऊ शकता. परंतु 10 वर्षाच्या खालच्या मुलांना असा होमवर्क दिल्यानंतर तुम्ही True. त्यांच्यामध्ये ॲक्च्युली शिक्षणाबद्दल एक प्रकारची चीड निर्माण करताय. आणि बऱ्याच वेळा असं होतं बघ की 1ली-4थी पर्यंत चांगला माझा मुलगा करतोय, परंतु 5वी नंतर आता शिक्षणातला रसच निघून गेलाय. हे बरोबर. एक्झॅक्टली इथून सुरुवात होतं. हा रस जर का तुम्हाला जपायचा असेल, काउंटर प्रोडक्टिव्ह करायचं नसेल, तर गृहपाठ कमीत कमी करा. मी तर म्हणतो 0 करून टाका. नाईस.